जय महाकाल मित्रांनो, तुम्ही सुद्धा पुण्यावरून उज्जैनला जाऊन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे अगदी सोप्या आणि कमी खर्चात दर्शन घेण्याचा प्लॅन करत आहात का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुण्यावरून उज्जैनसाठी चालणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची अचूक वेळ, दिवस आणि तिकीट दर. एवढंच नाही तर उज्जैन रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर महाकाल मंदिरापर्यंत कसं जायचं, सामान कुठे ठेवायचं, 250 रुपयांचा शीघ्र दर्शन पास कसा काढायचा आणि भस्म आरतीचे अधिकृत नियम कोणते, या सर्वांची आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पुण्यावरून उज्जैनला जाण्यासाठी भारतीय रेल्वेच्या 4 प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक गाडीचे वेळापत्रक, मार्ग, स्टॉपेज, उपलब्ध कोचेस आणि तिकीट दर आता आपण एकामागून एक असं सविस्तर जाणून घेऊया. यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 2293, 2 ग्वाल्हेर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री 12:25 पुणे जंक्शन वरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:05 उज्जैन जंक्शनला पोहोचते. पुणे ते उज्जैन हे 888 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 40 मिनिटांमध्ये 13 थांबे घेत पूर्ण करते. या गाडीच्या मार्गाबद्दल सांगायचे झाले तर ही गाडी पुण्याहून निघून पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम मार्गे उज्जैनला जाते. कोचेस आणि तिकीट दरांचा विचार केला तर यामध्ये जनरल, स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी कोचेस उपलब्ध आहेत. त्याचे तिकीट दर जनरल कोचसाठी साधारण 280 रुपये, स्लीपरसाठी 505 रुपये, थर्ड एसी साठी 1290 रुपये आणि सेकंड एसी साठी 1810 रुपये आहे. मित्रांनो, पुण्याहून उज्जैनला जाणारी दुसरी गाडी आहे गाडी नंबर 09323, खडकी इंदोर स्पेशल फेअर स्पेशल. मित्रांनो, सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, ही गाडी पुणे जंक्शन वरून न सुटता पुण्याजवळील खडकी रेल्वे स्टेशन वरून सुटते. ही गाडी प्रत्येक गुरुवारी पहाटे 4:40 खडकी रेल्वे स्टेशन वरून सुटते तर उज्जैन जंक्शनला त्याच दिवशी रात्री 10:05 पोहोचते. खडकी ते उज्जैन हे 880 किलोमीटरचे अंतर ही गाडी 17 तास 25 मिनिटांमध्ये 11 थांबे घेत पूर्ण करते. ही गाडी कल्याण जंक्शन, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम मार्गे उज्जैनला जाते. कोचीच्या बाबतीत सांगायचे झाले तर यामध्ये जनरल, स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी ची सुविधा आहे. खडकी ते उज्जैन दरम्यान या गाडीचे तिकीट दर जनरल कोच साठी 280 रुपये, स्लीपर साठी 610 रुपये, थर्ड एसी साठी 1605 रुपये तर सेकंड एसी साठी 2185 रुपये आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक स्पेशल फेअर गाडी असल्यामुळे याचे तिकीट दर इतर नेहमीच्या गाड्यांच्या तुलनेत थोडे जास्त असतात. आता मित्रांनो, पुणे ते उज्जैन दरम्यान तिसरी गाडी आहे गाडी नंबर 20915, चेरापल्ली इंदोर हमसफर एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी 7:55 पुणे जंक्शन वरून सुटते तर उज्जैनला त्याच दिवशी रात्री 10:05 पोहोचते. पुणे ते उज्जैन हे 888 किलोमीटरचे अंतर ही गाडी अवघ्या 14 तास 10 मिनिटात फक्त 5 थांबे घेत पूर्ण करते. ही गाडी सुद्धा पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम मार्गे उज्जैनला जाते. या गाडीमध्ये सेकंड सिटिंग, स्लीपर, थर्ड एसी, जनरल कोचेस उपलब्ध आहेत. तिकीट दराबद्दल बोलायचे झाले तर जनरल कोच साठी साधारण 280 रुपये, सेकंड सिटिंग साठी 310 रुपये, स्लीपर क्लास साठी 570 रुपये तर थर्ड एसी साठी 1465 रुपये तिकीट दर आहे. आणि मित्रांनो, आता चौथी आणि सर्वात महत्वाची गाडी म्हणजे गाडी नंबर 22943, दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस. मित्रांनो, या रूटवर दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही सर्वात सोयीस्कर आणि रोज धावणारी गाडी आहे. ही गाडी दररोज दुपारी 3:30 पुणे जंक्शन वरून सुटते तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:25 उज्जैनला पोहोचते. पुणे ते उज्जैन हे 887 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 52 मिनिटात 14 थांबे घेत पूर्ण करते. ही गाडी कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम मार्गे उज्जैनला जाते. या गाडीमध्ये जनरल, स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी असे सर्व प्रकारचे कोचेस जोडलेले असतात. तिकीट दराचा विचार केल्यास जनरल कोच साठी 280 रुपये, स्लीपर क्लास साठी 505 रुपये, थर्ड एसी साठी 1300 रुपये, सेकंड एसी साठी 1825 रुपये तर फर्स्ट एसी साठी 3045 रुपये तिकीट आकारले जाते. मित्रांनो, आता आपण सर्व गाड्यांची माहिती पाहिली, पण या गाड्यांच्या मध्ये कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं याच्या काही अत्यंत महत्वाच्या आणि उपयोगी टिप्स आता आपण पाहूया. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग. उज्जैन हे संपूर्ण भारतातील एक अतिशय प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे पुणेवरून उज्जैनला जाणाऱ्या या गाड्यांच्या मध्ये वर्षभर, विशेषतः सणासुदीच्या काळात आणि विकेंडला खूप मोठी गर्दी असते. त्यामुळे जर तुम्ही उज्जैन प्रवासाचे नियोजन करत असाल तर किमान 15 ते 30 दिवस आधीच तुमचे रेल्वे तिकीट बुक करा. ऐन वेळेला तिकीट काढायला गेल्यास तुम्हाला वेटिंग लिस्ट मिळण्याची जास्त शक्यता असते. मित्रांनो, दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे तिकीट बुकिंगसाठी नेहमी रेल्वेच्या अधिकृत IRCTC रेल कॉन्टॅक्ट ऍप किंवा irct.co.in या वेबसाईटचाच वापर करा.
जर अचानक जायचा प्लॅन ठरला असेल तर तुम्ही प्रवासाच्या एक दिवस आधी सकाळी 10 वाजता एसी क्लाससाठी आणि सकाळी 11 वाजता स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करू शकता. तिसरी महत्वाची बाब म्हणजे वेटिंग लिस्ट आणि जनरल तिकीटचे नियम. जर तुम्ही ऑनलाईन आयआरसीटीसी ऍपवरून ई तिकीट काढले असेल आणि ते तिकीट वेटिंग लिस्ट राहिले तर ते तिकीट चार्ट तयार झाल्यावर आपोआप रद्द होते. अशा तिकिटावर तुम्ही स्लीपर किंवा एसी डब्यातून प्रवास करू शकत नाही. जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या खिडकीवरून वेटिंग लिस्ट घेतली असेल तर तुम्ही प्रवास करू शकता, पण गर्दी टाळण्यासाठी नेहमी कन्फर्म तिकीट घेऊनच प्रवास करा. आणि मित्रांनो, चौथी टिप आहे प्रवासादरम्यान जेवणाची सोय. या गाड्यांच्या मध्ये पेंट्री कार किंवा ऑनबोर्ड केटरिंगची सोय असते, जिथे तुम्हाला चहा, पाणी, नाश्ता, जेवण वगैरे मिळते. याशिवाय तुम्ही आयआरसीटीसीच्या ई केटरिंग ऍपच्या मदतीने ट्रेन मधील तुमच्या बर्थवरच सुरत, वडोदरा स्टेशनवरून आवडीचे गरम जेवण मागवू शकता. मित्रांनो, आता तुमची ट्रेन उज्जैन जंक्शन रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर पुढे काय करायचे, मंदिर किती लांब आहे आणि तिथे कसे पोहोचायचे याची टप्प्याटप्प्याने माहिती पाहूया. उज्जैन रेल्वे स्टेशनवरून श्री महाकालेश्वर मंदिर हे साधारण 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनच्या बाहेर पडताच 24 तास ई रिक्षा आणि ऑटो उपलब्ध असतात. ई रिक्षाने जाणे सर्वात सोपे आणि स्वस्त पडते. शेअरिंग रिक्षाचे भाडे साधारण 20 ते 30 रुपये प्रति व्यक्ती असते, तर तुम्ही स्पेशल ऑटो केलात तर साधारण 100 रुपयेपर्यंत भाडे लागते. स्टेशनवरून मंदिराच्या मुख्य द्वारापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो आणि तुम्ही चालत गेल्यास हेच अंतर साधारण 30 मिनिटात तुम्ही पूर्ण करता. मित्रांनो, जर तुम्ही हॉटेल बुक केले नसेल आणि तुम्हाला थेट स्टेशनवरूनच दर्शनाला जायचं असेल तर सामान कुठे ठेवायचे याची उत्तम सोय रेल्वे स्टेशनवरच आहे. उज्जैन जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरच रेल्वेचे क्लॉक रूम उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या बॅगेला स्वतःचे कुलूप असणे आणि रेल्वेचे वैध तिकीट असणे अनिवार्य आहे. 24 तासांसाठी अत्यंत नाममात्र शुल्क साधारण 20 ते 30 रुपये प्रति बॅग आकारले जाते. तसेच फ्रेश होण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर रिटायरिंग रूम, डॉमेट्री किंवा एक्झिक्युटिव्ह लॉन्जची उत्तम सोय आहे. एकदा सामान सुरक्षित ठेवले किंवा फ्रेश झाले की तुम्ही थेट महाकाल मंदिराकडे निघू शकता. मित्रांनो, स्टेशनवरून ई रिक्षाने साधारण 5 ते 10 मिनिटात तुम्ही श्री महाकालेश्वर मंदिराच्या मुख्य परिसराजवळ पोहोचता. आता इथून पुढे दर्शनासाठी कोणते नियम आहेत ते समजून घेऊया. सर्व भाविकांना दर्शनासाठी मानसरोवर प्रवेशद्वाराकडूनच प्रवेश करावा लागतो. मंदिर प्रशासनाच्या अधिकृत नियमानुसार मुख्य मंदिर परिसरात मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅमेरा, चामड्याचे पट्टे आणि मोठ्या बॅगा नेण्यास सक्त बंदी आहे. मानसरोवर गेट जवळ मंदिर समितीचा खूप मोठा मोफत चप्पल स्टँड आणि डिजिटल लॉकर काउंटर आहे. तिथे तुमच्या वस्तू सुरक्षित जमा करू शकता. मित्रांनो, मंदिरात दर्शनासाठी 2 पर्याय उपलब्ध असतात. पहिला पर्याय आहे मोफत सामान्य दर्शन. मानसरोवर गेटवरून प्रवेश केल्यानंतर तुम्ही भव्य श्री महाकाल लोक कॉरिडॉर मधून आत मंदिराच्या मुख्य रांगेत जाता. सामान्य दिवसात साधारण 1 ते 2 तासात अतिशय छान दर्शन होतं. आणि मित्रांनो, दुसरा पर्याय आहे शीघ्र दर्शन पास. जर तुमच्यासोबत लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आणि रांगेत जास्त वेळ थांबायचे नसेल तर मंदिर समितीचा 250 रुपये प्रति व्यक्ती असा शीघ्र दर्शन पास मिळतो. हा पास तुम्ही श्री महाकालेश्वर.com या वेबसाईटवरून किंवा मंदिरातील तिकीट काउंटरवरून काढू शकता. या पासमुळे साधारण 30 ते 40 मिनिटात दर्शन पूर्ण होते. महाकालेश्वर मंदिरातील जगातील सर्वात प्रसिद्ध भस्म आरती दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेत पार पडते. यासाठीचे ऑनलाईन बुकिंग 30 दिवस आधीच उघडते. भस्म आरतीसाठी कडक ड्रेस कोड सक्तीचा आहे. पुरुषांसाठी सोळे धोती किंवा कुर्ता पायजमा आणि महिलांसाठी फक्त साडी. या सर्व नियमांचे पालन केले तर तुमचे दर्शन अगदी सुखकर आणि आनंददायी होईल. मित्रांनो, महाकाल दर्शन झाल्यानंतर वेळ असल्यास उज्जैन मधील इतर प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या, जसे की कालभैरव मंदिर, हर्षदी माता मंदिर, मंगलनाथ मंदिर आणि संध्याकाळच्या आरतीसाठी शिप्रा नदीवरील रामघाट. थोडक्यात सांगायचे तर पुण्यावरून उज्जैनचा हा प्रवास अतिशय सोपा, सुरक्षित आणि कमी खर्चात होणार आहे. फक्त गाड्यांचे ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवा आणि मंदिराच्या नियमांचे पालन करा. मित्रांनो, पुणे ते उज्जैन ट्रेन प्रवास आणि महाकाल दर्शनाची ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय महाकाल लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि भारतीय रेल्वे प्रवासाची अशीच अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ठेवा. आपल्या उज्जैन सिरीज मधील पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई ते उज्जैन रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आणि टाइम टेबल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.